सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी आता हायटेक शक्कल लढवत आलिशान ट्रॅव्हलचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे। मात्र धुळे तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावर सापळा रचून इंदूरहून पुण्याकडे जाणाऱ्या शॅमोली ट्रॅव्हल्सच्या तब्बल 3 कोटी रुपये किमतीच्या पॉश व्हॉल्वो बस मधून होणारी मोठी तस्करी उघडकीस आणली आहे। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली आहे। आर्वी पोलीस दूरक्षेत्रासमोर पहाटेच्या सुमारास केलेल्या नाकाबंदीत प्रवाशांच्या सामानाच्या आड लपून ठेवलेल्या राजश्री, रजनीगंधा आणि RMD पान मसाल्याच्या गोण्या पोलिसांनी जप्त केल्या। या कारवाईत 8,18,000 रुपयांचा गुटखा आणि 3 कोटींची बस असा एकूण 3 कोटी 8,18,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय। या यशस्वी कामगिरीत पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील, पोलीस हवालदार गणेश काळे, कुणाल पान पाटील, चेतन कंखरे, सुमित ठाकूर, विशाल पाटील, सुरेंद्र खांडेकर, निलेश पाटील, प्रमोद पाटील आणि योगेश पाटील यांच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे। या प्रकरणी बस चालक सचिन दिनेश बाडोले, वीरजुदास रतनदास बैरागी आणि वाहक प्रदीप कुमार सूर्यवंशी अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। तसेच ट्रॅव्हलचा मॅनेजर अरूप सरकार, मालक कमल शर्मा आणि पुण्यातील प्रवीण नावाचा अशा एकूण 6 जणांविरुद्ध धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संपूर्ण रॅकेटची पाळेमुळे शोधण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक छाया पाटील पुढील तपास करत असून यामागे आणखी कोणती मोठी साखळी कार्यरत आहे का याचा शोध पोलीस घेत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। PI धनंजय पाटील, धुळे तालुका पोलीस स्टेशन। धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या टीमने परवा एक वोल्वो गाडीच्या बाबतीत खबर होती की ज्याच्यातून प्रतिबंधित असा गुटखा हा माल मुक्त पद्धतीने पुणे येथे जाणार आहे। त्याप्रमाणे आर्वी पोलीस चौकी येथे नाकाबंदी लावण्यात आली। त्या नाकाबंदीत सदरचे वाहन जे आहे वोल्वो बस ती थांबवली, त्याची तपासणी केली तिची। त्या तपासणीमध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणावर गुटख्याचा माल मिळाला। त्याच्यात रजनीगंधा, RMD असा महागडा गुटख्याचा माल मिळून आलेला आहे। एकूण 8,18,000 रुपयाचा मुद्देमाल आहे हा। आणि त्याच्यानंतर जी बस आहे ही वाहतुकीसाठी वापरलेली, तिची किंमत नव्या बसची जवळपास 3 कोटीच्या आसपास आहे। आणि अशा पद्धतीने ही बस आणि मुद्देमाल ताब्यात घेतलेला आहे। याच्यामध्ये सुरुवातीला 3 आरोपी आता ताब्यात आहेत। अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तर या गुन्ह्याचा तपास चालू आहे। आणि अशा पद्धतीने चांगल्या आलिशानाच्या मोठ्या बसमध्ये गुप्त पद्धतीने जाणारं मोठं रॅकेट तालुका पोलीस स्टेशनने ओपन केलेलं आहे। यासाठी आम्हाला माननीय SP सर, माननीय ॲडिशनल SP, माननीय DPO धुळे जिल्हा यांनी मार्गदर्शन केलं। आणि आमच्या आर्वी बीटच्या टीमने आणि DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी बजावलेली आहे। आणि हा मोठ्या प्रमाणावर गुटख्याचं रॅकेट ओपन केलेलं आहे।